अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया पालक वडी रस्सा. नमस्कार. आज बनवूया पालक वडी रस्सा. पालक घेतलाय, स्वच्छ धुवून कट करून घेतलाय. मेथी घेतलेली आहे थोडीशी. तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता. कोथिंबीर घेतलेली, 1 वाटी बेसन पीठ घेतले, 4 चमचे ना तांदळाची पिठी घेतली, ओवा घेतलाय, जिरी घेतली, लाल मिरची पावडर घेतली, मीठ घेतले, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, हळद घेतली. लसूण वाटून घ्यायचाय, हिरवी मिरची, याच्यात जिरी पण वाटून घ्यायची आणि हे वाटण करून घ्यायचे. आता हे वाटून घेतले. हा पालक नाही याच्यात टाकून घ्यायचा एका ताटामध्ये. कोथिंबीर पण टाकायची, फ्रेश मेथी घेतलेली ती पण टाकून घ्यायची. ही काय मी चिरून नाही घेतली, अशीच घेतलेली आहे. ओवा टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचंय. हे सगळं ना पहिलं मिक्स करून घ्यायचं. हा वाटून घेतलेला ना मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. बेसन पीठ टाकायचं, ही तांदळाची पिठी टाकायची आणि हे मळून घ्यायचंय चांगलं. मला बेसन पीठ कमी वाटत होतं म्हणून मी अजून अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी काय याच्यात पाणी वगैरे नाही टाकणार, हे असंच मळून घेणार आहे. बिना पाण्याचंच मळून घ्यायचं. हे बिना पाण्याचं मळून घेतले तरी मस्त मळलं गेले. वड्यांचं पीठ मळून झाले. आता एका प्लेटला ना मी तेल लावून घेते. ह्या वड्या आहे ना, पीठ ना ह्या प्लेटमध्ये ना असं थापून घ्यायचं. कढईत ना पाणी ठेवले. हे पालक वडी आहे ना थापून घेतली, ती वाफवून घ्यायची 10 मिनिटं. ही वडी ना झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायची. वड्या ना 15 मिनिटं झालेत आता शिजल्यात का बघू आता. एक चमचा घेतलाय मी आणि याच्यात हे दिली जातो आणि क्लीन निघतोय. वड्या शिजल्यात. आता गॅस बंद करू आणि ह्या वड्यांना ना थंड करून घेऊ. याच्यातून थंड करून घेऊ, मग नंतर कट करून घेऊ. हे वड्यांचे मिश्रण थंड झाले. आता वड्या कापून कट करून घेऊ वड्या. तुम्ही अशा पण उकडलेल्या खाऊ शकता. मी ना आता थोडेसे तेल टाकून गरम करून घेणार आहे. वड्याने एकदम मस्त कट करून झाल्यात आणि तुम्ही बघू शकता. आता याला ना थोडेसे तेल टाकून मी गरम करून घेणार आहे. कढईमध्ये ना थोडेसे तेल टाकले आणि हे वड्या आहे ना मी गरम करून घेणार आहे. तुम्हाला तळायचे असल्या तर तळू शकता, पण मी थोडेसे तेल टाकून गरम करून घेतले. गरम करून घ्यायचं, आलटी पलटी करून ना या गरम करून घ्यायच्या. खायला ना कोथिंबीर वडी आहे ना तशीच लागते, कळत पण नाही ह्या पालक वड्या आहे म्हणून. मस्त अशा आहे ना पालक वड्या तयार झाल्यात. आता हे काढून घेऊ. वड्या आता काढून घेऊ. हा मोठा चिरून घेतलेला एक कांदा आहे, कोथिंबीर लागणार आहे, खोबरे लागणार आहे, हा लसूण आणि आले घेतलेले, अख्खे धने, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळदी पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ लागणार आहे. कांदा भाजून घेऊ. थोडेसे तेल टाकायचे कांदा भाजण्यापुरते. कांदा चांगला भाजून घ्यायचा, कलर चेंज होतोवर. कांदा भाजत असतानाच एक आल्याचा तुकडा आणि लसूण हा पण कांद्यातच भाजून घ्यायचा आहे.
कांदा भाजून झालाय. आता खोबरे भाजून घेऊ. धने पण टाकून घेऊ याच्यातच. खोबरे आणि धने भाजाय काही वेळ लागणार नाही. खोबरे भाजून झाले. कोथिंबीर टाकून घेऊ. हे सगळं ना वाटून घ्यायचे, मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ. मसाला वाटून झालाय. आता रस्सा बनवून घेऊ. कांदा लसूण मसाला टाकायचा 1 चमचाभर. लाल मिरची पावडर टाकायची. हळद टाकायची. कढीपत्ता टाकून घ्यायचा. आणि हा वाटलेला मसाला टाकून द्यायचा. आणि पाणी टाकून घ्यायचं. मीठ टाकून घ्यायचं. गरम मसाला टाकायचा. रश्याला ना उकळी येऊन द्यायची. रश्याला उकळी आली का मग वड्या सोडायच्या त्याच्यात. रश्याला ना उकळी आली. आता वड्या ना त्याच्यात टाकून घेऊ. आणि 1 मिनिट आहे ना असंच उकळून द्यायचं त्याला. म्हणजे रस्सा ना त्याच्यामध्ये मुरल. भाजी पण खायला छान लागल. भाजीला तरी पण चांगली आली. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.